कराडमध्ये आजी माजी सैनिकांसाठी संजीवनी मेडिकल सेंटरमध्ये विशेष आरोग्य सेवा सुरू। कराड शहरातील आरोग्य क्षेत्रात आजी माजी सैनिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। शनिवार पेठ बेलबाजार रोड मार्केट यार्ड गेट क्रमांक 4 समोर असलेल्या संजीवनी मेडिकल सेंटर या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आजपासून सैनिकांसाठी विशेष आरोग्य सेवेची सुरुवात करण्यात आली। या सुविधेचा शुभारंभ मिलिटरी हॉस्पिटल कराडचे कर्नल नितीन शिंगारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। या प्रसंगी लेफ्टनंट कमांडर दिग्विजय जाधव, सुभेदार मेजर दत्तात्रय खोचरे, डॉक्टर रत्नाकर जाधव, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर विजयसिंह पाटील, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर योगिता विजयसिंह पाटील तसेच डॉक्टर दिलीप सोलंकी उपस्थित होते। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। याच कार्यक्रमात संजीवनी मेडिकल सेंटरच्या विकार बायपास विभागाचे उद्घाटन सुभेदार मेजर दत्तात्रय खोचरे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ डॉक्टर भाग्यश्री पाटील याही उपस्थित होत्या। संजीवनी मेडिकल सेंटरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून परिसरातील आजी माजी सैनिकांना कॅशलेस आरोग्य सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे। हॉस्पिटलचे उद्दिष्ट सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि परवडणारी आरोग्य सेवा देण्याचे असल्याचे संचालक मंडळांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमामध्ये कराड शहरात नदीमध्ये उडी मारलेल्या युवतीचा प्राण वाचवण्यासाठी धाडसाने पुढे आलेल्या धाडसी पोलीस अधिकाऱ्याचा हॉस्पिटलच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। एसके क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड। एकदम स्वस्त आहे, लोकांचा विचार करून त्यांना सगळ्यांची सेवा करतात। पैशाकडे कधीही बघितलं जात नाही। ही भूमिका कायम स्वरूपी संजीवनी मेडिकल सेंटरची राहणार आहे। मी आज सरांचं नेहमी म्हणणं होतं, सुरू केलं हॉस्पिटल त्यावेळेस 3 वर्षापूर्वी, मला पत्रकारांसाठी आणि सैनिकांसाठी काहीतरी करायचं आहे, हे कायम त्याच्या तोंडात वाटतं। पण आम्ही पत्रकारांना सांगून थकलो की आपण तुमची सगळ्यांची, तुमच्या फॅमिलीची आपण चेकअप करू आणि फ्री करू। म्हणजे हे एवढं मोठं मन की त्यांचं स्वतःचं, त्यांच्या कुटुंबात किंवा एक कारण आमच्या समोर या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या लोकांची सेवा सर मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही उद्घाटन करताना एक उद्देश ठेवलं होतं की ते ईसीएचएस त्यावेळेला मला माहीत नव्हतं काम घ्यावे, अशा प्रकारच्या काही आमचे मनोरथ होती किंवा नियोजन होतं। तर ते योगायोगानं आम्हाला अशा प्रकारे त्याचं सार्थकी करण्यासाठी त्या ईसीएचएसच्या विभागाने आपल्याला माहिती